इथं पडलेला हा सगळा कचरा जो आहे, मी कॅमेरामॅनना सांगेन, हे कुठलीही भीडभाड न ठेवता किंवा हे कुठलेही आरोग्य विभागाचे कामगार नसताना सुद्धा आम्हाला कुठलंही काम तुच्छ नसते, पण हे कामाला म्हटलं की लोक अनेक तुच्छ नजरेने बघतात. पण हा उपक्रम तुम्ही वाखाणण्यासारखा घेतलाय. त्याची आयडिया, त्याची संकल्पना, त्याचा काम करण्याची उमेद तुमच्याकडे कशी आली? मुळात आम्ही LIC वाले, आमच्या नावातच जीवन आहे. जीवनाला आवश्यक असणाऱ्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. त्यामध्ये मग स्वच्छता हा सुद्धा एक भाग आहे. आमच्या LICच्या ज्या काही कॉर्पोरेट लेवलच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये निश्चितच एक आणखी बाब आहे, म्हणजे स्वच्छता अभियान. आणि आरोग्यदायी जर आपला समाज घडवायचा असेल तर स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची ही मागणी होती की आपण सुद्धा दिंडीत सहभागी व्हायचे, तर आपण त्या टाळ मृदंगाने सावध होऊ शकत नाही. परंतु आम्हाला जी देशसेवा आहे, देशसेवेचा एक भाग म्हणजे स्वच्छता ही सुद्धा आहे. आमच्या गाडगे महाराज असो की आमच्या अनेक संतांनी सांगितलेलं आहे की स्वच्छता ही देशाची आणि समाज ईश्वराची सेवा आहे आणि ती सेवा करण्याची संधी आम्ही सोडणार नाही. त्यामुळे आम्ही आजच्या ह्या वारीमध्ये स्वच्छतेची वारी घेऊन आलो आहे. आम्ही मागच्या पट्ट्यापासून तर अगदी पुढेपर्यंत जेवढं आमच्याने शक्य होईल तेवढं आम्ही पूर्ण 100 लोकांसोबत आम्ही आहोत. त्यामध्ये सगळे क्लास 1 ऑफिसर, मी सुद्धा 3 जिल्ह्याचे अधिकारी आहे. परंतु इथे कोणी लहान किंवा मोठा नसतो. इथे आम्ही सगळे एक मताने विठुरायाच्या चरणी लीन आणि आपलं सगळं अहंभाव सोडून एक सेवा म्हणून आलेलो आहे. आणि ही सेवा आम्ही करतोय. ही देश सेवा आहे, राष्ट्रसेवा आहे आणि हाच आमचा धर्म आहे. आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद आहे अशा प्रकारच्या ह्या स्वच्छता मोहीम मध्ये, स्वच्छता वारीमध्ये सहभागी होण्यासाठी. माझे सगळे मित्र कुठल्याही असा आवाज देऊन कोणाला आदेश देऊन बोलवलं नाही, तर स्वच्छेने सगळे सहभागी झालेत. त्यामध्ये आमचे अभिकर्ता आहेत, त्यामध्ये आमचे विकास अधिकारी आहेत, त्यामध्ये आमचे क्लास 1 ऑफिसर आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यातल्या महिला सुद्धा आहेत आणि सगळेच आम्ही सहभागी आहोत. कारण की आपल्याला जर एखादी भक्ती करायची असेल तर भक्तीच्या सगळ्यात महत्वाचा मार्ग समर्पण असतो आणि समर्पण हाच महत्वाचा भाग असतो. ती मग कुठलीही सेवा असतो, ती सेवा मग कोणतीही कमी अधिक नसते, तर समर्पण हाच सेवेचा भाग असतो. आणि ही स्वच्छतेची सेवा करणारा आम्हाला फार आनंद आहे. आणि आम्ही देश सेवेमध्ये राष्ट्रउपक्रमी असणारे आम्ही जे आहोत LIC तर्फे हा मोहीम आम्ही वारंवार करतो. आम्हाला आनंद आहे की आजच्या या आषाढी निमित्त या मोठ्या संख्येने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सुद्धा सहभागी, आमचा एक छोटासा भाग का होईना आम्ही करतोय आणि माझे सगळे मित्र त्यामध्ये आनंदाने सहभागी आहेत. आम्ही सगळ्या भाविकांना त्यांच्या या आषाढी निमित्त, आषाढीमध्ये सहभागी होण्यामध्ये आणि आजच्या सणानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या या नंदवारच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमच्या LIC तर्फे आम्ही सगळ्या भाविकांना त्यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा इच्छितो. LICचा हा उपक्रम अतिशय म्हणजे काळजाला भिडणार आहे. म्हणून साहेबांसाठी, सगळ्या LICसाठी आपण अभिनंदन करतोय, त्यांचं टाळ्या वाजवून. आता एकच माझा शेवटचा प्रश्न असेल की आता जर या क्षणाला इथं जर पांडुरंग उतरले तर पांडुरंगाकडे एकच मागणं मागायचं आहे आणि ते मागणं तुम्ही काय मागाल? या क्षणाला जर पांडुरंग इथे जर उतरले तर पांडुरंगाकडे, पांडुरंगाच्या चरणी एवढीच मागणी मागीन की माझ्या सर्व भाविकांचे, LIC कर्मचारी, विमा प्रतिनिधी तसंच त्याचबरोबर सर्व विमाधारकांचे आरोग्य चांगले राहो, हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. जर या क्षणाला पांडुरंग इथं अवतरले तर पांडुरंगाकडे एकच मागणं मागायचं आहे आणि ते मागणं तुम्ही काय मागाल? मी म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी जास्तीत जास्त पाऊस होऊन चांगली पिकं यावीत, सगळेच सुखी होतील, आमचा LICचा पण त्यामध्ये फायदा होईल, हेच मी मागणी मागेन. या क्षणाला जर इथं पांडुरंग अवतरले तर पांडुरंगाकडे तुम्हाला एकच मागणं मागायचं आहे आणि ते मागणं तुम्ही काय मागाल? आमच्या सगळ्या पॉलिसी होल्डर्सना सुखात आणि समाधानात ठेव. आणि आमची अशीच इच्छा आहे की सर्वांना त्यांच्या पॉलिसीची मुदतपूर्ती मिळू दे, असंच मागणं मागेन. या क्षणाला जर इथं पांडुरंग अवतरले तर त्या पांडुरंगाकडे तुम्हाला एकच मागणं मागायचं आहे आणि ते कोणतं मागणं तुम्ही मागाल? LIC में रहते हुए हम यही कामना करते हैं कि जो भी LIC धारक है, LIC है, मजबूत हो और लोगों के कल्याण जितना कर सके उनके आशीर्वाद से उतनी बड़ी है.
इथं पांडुरंग अवतरले तर पांडुरंगाकडे तुम्हाला एकच मागणं मागायचं आहे आणि ते मागणं तुम्ही काय मागाल? हे भारतीय आयुर्विमा महामंडळ जे आहे ते आजपर्यंत आता लोकोपयोगी सेवा देण्याची, त्यानंतर प्रत्येकाच्या आरोग्याचं रक्षण, त्यांचं आयुष्याचं रक्षण हे करण्यासाठी प्राधान्य देत आले आहे. आजचा जो हा उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने LIC पण यात सहभागी होते. हा सामाजिक उपक्रम आहे, याच्यामध्ये स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. तर पांडुरंग या क्षणी जर या ठिकाणी अवतरले तर मी एकच सांगू शकतो की पांडुरंगाच्या चरणी विनंती करू शकतो की सर्वांचं जे आरोग्य आहे ते अत्यंत आरोग्याच्या स्वरूपात सर्वजण राहू देत, एवढंच सांगायचं. अवतरले तर पांडुरंगाकडे तुम्हाला एकच मागणं मागायचं आहे आणि ते मागणं तुम्ही काय मागाल? सर्व जनतेला सुखी ठेव आणि बळीराजाला पहिला सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्याची शेतीची उत्पन्न वगैरे चांगलं होऊ दे, पाऊस चांगला पडू दे, सगळीकडे हिरवगार रोषणाई होऊ दे. तसंच LIC परिवारातील सर्व विमाधारकांचे तसेच विमा प्रतिनिधींचे मी स्वागत करतो की त्यांनी आज आषाढी एकादशीच्या दिवशी हा स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि स्वच्छतेबरोबर आरोग्याबरोबरच स्वच्छतेला पण त्यांनी प्राधान्य देऊन जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी LIC ही कशी असते त्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण असं जनतेला दाखवून दिलेलं आहे.